ते नरसिंह भाऊजींच्या खोट्या खोट्या लग्नाचं काय झालं? गण्या, तू लहान आहेस ना. तू तू नको या सगळ्या गोष्टींमध्ये पडोस. ताई, तू दरवेळेला मी लहान आहे असं बोलतच मला गप्प करतेस. ताई, मला तुझी आणि आत्याबाईंची खूप काळजी वाटते म्हणून मी विचारलं. गण्या, वय झालंय आता त्यांचं. तुला माहितीये त्यांना काय झालंय ते. डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहेत, पण डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांचं आयुष्य फार नाही राहिलंय. म्हणूनच मी तुला सारखं सांगत असते की आपल्याकडून त्यांना कमीत कमी त्रास होईल असं वागायचं. तेवढं करशील ना माझ्यासाठी? कृष्णाताईला दुसऱ्यांदा चक्कर आले आणि डॉक्टर काय म्हणाले माहितीये ना, पुन्हा जर असं काही झालं तर तिच्या जीवाला. मी गेल्या वेळेलाच तुला सांगितलं होतं, असा विषय तिच्या समोर काढत जाऊ नकोस. पण तुला धीर धरवतच नाही. आता मी तुला सांगायला ओरडायला, तू काय लहान मुलगा आहेस का? हे बघ, मी तुला फक्त तुझी चूक समजावून देऊ शकते. त्यातून काय धडा घ्यायचा ते तू ठरव. पण एक लक्षात ठेव, ताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की आत्याबाई जोपर्यंत बऱ्या होत नाही तोपर्यंत या रिसॉर्टच्या कामाचं काही खरं नाही. मला वाटलं होतं रेणू आत्याच्या येण्यानंतर काहीतरी फरक पडेल, ती आपल्या बाजूने उभी राहील, पण झालंय उलटच. ताई, जे झालंय त्यावर विचार करण्यापेक्षा आता काय करता येईल याचा विचार करूया. आत्याबाईंच्या समाधानासाठी आपल्याला हे लग्नाचं नाटक करावंच लागणार आहे. पण वाकणीस काका, असं नाटक करायला कोण तयार होणार आहे? मी पाहिली एक मुलगी आणि काल साहेबांशी बोललोय मी. त्याला सगळ्या प्रकारे सांगून समजावून झालं, पण तो ऐकायलाच तयार नाहीये. खरं तर ताईची तब्येत बिघडायला जानकी एकटी नाही, तो सुद्धा तितकाच जबाबदार आहे. आपण सगळेच मुलगी शोधण्यासाठी प्रयत्न करतोय, पण जर का भाऊजींनी आडमुठेपणा केला तर तुम्ही त्यांना समजावून सांगा. वेळ पडली तर कटू शब्दात समजवाल अशी अपेक्षा करते. आणि या बाबतीत आम्हाला फक्त तुमचाच आधार वाटतोय. मी एक वेळ लग्नाला तयार सुद्धा होईन, पण याचा त्रास तुलाच होणार आहे हे लक्षात कसं येत नाही तुला? या सगळ्या प्रकारामध्ये सगळ्यात जास्त वेदना होणार आहेत त्या माझ्याच मनाला. कुठलीही स्त्री स्वतःचं कुंकू असं वाटलं गेलेलं नाही पाहू शकत. आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांनाच खूप जबाबदारीने वागावं लागेल. आधीच माझ्या चांगुलपणाचा खूप फायदा घेतला गेलाय. मला पुन्हा असं घडायला नकोय. ती मुलगी विश्वासातली असायला हवी, तिचा दुसरा कुठला हेतू असायला नको. नाहीतर ती सुद्धा सुगंधासारखी निघाली ना तर प्रकरण आपल्याच अंगाशी येईल. आपण जे म्हणून काय बोललोय त्या सगळ्या अटी पूर्ण करणारीच मुलगी असेल, तुम्ही खात्री बाळगा. आणि जानकी वहिनी, काळजी करू नका, तुमच्या कुंकवावर कुठलाही सावट येऊ देणार नाही. अगं, लायकी नसताना तिला बऱ्याच गोष्टी मिळाल्यात, पण तिला म्हणो आता तुझी रेणुकाशी गाठ आहे. तिच्या वाट्याचं नसलेलं मी तिच्या घशात जाऊ देणार नाही. तू बघच मी आता कसा तिला धडा शिकवते ते. अरे बाबा, नाही, आपण त्या जानकीचे दात पडायला चाललो होतो, तर ही म्हात्रेच पुढं आपली पदर खोचून. अरे अजून काय करणार ती? काय करायला नको, तिनं जे करते ते अगदी बरोबर करते. पण हे म्हणजे असं झालं ना, ज्याला कापड सांभाळून न्यावं त्यानं तलवार काढून लढाईला उतरावं.